नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मी दररोज ही एक सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजमध्ये वर्ग 5 ते 12 NCERT प्लस स्टेट बोर्ड याच्यावर आधारित संदर्भ साहित्य आपण येथे घेत आहोत. दररोज जवळपास आपण 15 ते 20 मिनिटाचा जवळपास आपलं लेक्चर असते आणि त्यामध्ये आपण एक एक टॉपिक कवर करत असतो. NCERT आणि स्टेट बोर्ड कवर करण्यामध्ये जे कारण आहे ते जवळपास जे सर्व विद्यार्थी आहेत MPSC करणारे त्या सर्वांना माहीतच असणार आहे. ठीक आहे, चला तर मग आपल्याला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे नदी प्रणाली, ड्रेनेज पॅटर्न. ठीक आहे, ड्रेनेज नदी प्रणालीवर खूप सारे क्वेश्चन येत असतात, ते सर्व आपण आज या याच्यातून आपण बघूयात. ठीक आहे. जलप्रणाली, कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व सहाय्यक नद्यांना मिळणारे नाले, ओढे या सर्व लहान मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो त्या प्रवाहाच्या जाळ्याला जलप्रणाली म्हणतात. जलप्रणाली निर्माण होण्यास सहाय्यभूत घटक आणि जलप्रणालीचे महत्त्वपूर्ण प्रकार आपण प्राकृतिक भूगोल या पाठात पाहिले आहेत. महाराष्ट्रात आढळणारी जलप्रणाली, वृक्षाकार जलप्रणाली. या जलप्रणालीवर भूपृष्ठाचा मोठा परिणाम झालेला दिसतो. या प्रकारात प्रमुख नदी व तिला मिळणाऱ्या उपनद्या, सहाय्यक नद्या यांचा विकास वृक्षाप्रमाणे झालेला दिसतो, म्हणून यास वृक्षाकार जलप्रणाली म्हणतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने ही जलप्रणाली आढळते. त्यानंतर समांतर जलप्रणाली. असा जर प्रश्न आला की महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणती जलप्रणाली आढळते, तर महाराष्ट्रात प्रामुख्याने वृक्षाकार ही जलप्रणाली आढळते. त्यानंतर समांतर जलप्रणाली. एखाद्या प्रदेशात एकाच दिशेने उतार असल्यामुळे या उतारावरून वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह एकमेकांना समांतर असतो, यालाच समांतर जलप्रणाली म्हणतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि महादेव डोंगररांगा दरम्यान वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, कृष्णा यांचा प्रवाह समांतर जाणवतो. तसेच कोकणातील नद्यांमध्ये या प्रकारची जलप्रणाली अधिकतर सापडते. त्यानंतर केंद्रत्यागी जलप्रणाली. घुमटाकार पठार किंवा पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्या, उपनद्यांचे प्रवाह सर्व दिशांना वाहत जातात. यास केंद्रत्यागी किंवा चक्राकार जलप्रणाली असे म्हणतात. उदाहरणार्थ, सातारा येथील महाबळेश्वर येथे या प्रकारची जलप्रणाली आढळते. विद्यार्थ्यांनो, हे जे की पॉईंट्स अंडरलाईन केलेले या गोष्टी लक्षात ठेवा किंवा एक्झाममध्ये अशाच प्रकारच्या गोष्टीवर जास्त फोकस केला जाते. महाबळेश्वर येथे कोणत्या प्रकारे जलप्रणाली आढळते किंवा महाबळेश्वरचा जो जिल्हा आहे सातारा, तर सातारा जिल्ह्याच्या भागात कोणती जलप्रणाली आढळते असा जर प्रश्न आला तर त्यामध्ये केंद्रत्यागी जलप्रणाली आढळते. त्यानंतर अनिश्चित जलप्रणाली. जेथे लहान मोठे सरोवरे, तलाव असतात तेथे अशी जलप्रणाली निर्माण होते. तलाव व सरोवरांच्या उपस्थितीमुळे नदीस आपले वैशिष्ट्यपूर्ण खोरी तयार करता येत नाही, त्यामुळे नदी नेमकी कोणत्या दिशेने जात आहे हे सहज समजत नाही, म्हणून अशा जलप्रणालीस अनिश्चित जलप्रणाली म्हणतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील भंडारा व गोंदिया येथे ही जलप्रणाली आढळते. तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागात अनिश्चित जलप्रणाली आढळते, तर ती गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांच्या भागामध्ये ही अनिश्चित जलप्रणाली आढळते. त्यानंतर महाराष्ट्रातील जलविभाजक. जो उंचवट्याचा प्रदेश दोन भागातील नदी प्रणालीस विभक्त करतो त्यास जलविभाजक म्हणतात. या उंचवट्याच्या प्रदेशात उगम पावणाऱ्या वेगवेगळ्या दिशांनी वाहतात, त्यामुळे हा उंचवट्याचा भाग दोन्हीकडील नद्यांचे पाणी विभाजित करतो असे वाटते, म्हणून त्यास जलविभाजक म्हणतात. उदाहरणार्थ, सह्याद्री पर्वतरांग ही पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळणाऱ्या व पूर्वेस वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा जलविभाजक म्हणून कार्य करते. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक म्हणून असून दुय्यम जलविभाजक पुढीलप्रमाणे आहेत. दुय्यम जलविभाजक. सातमाळा, अजिंठा हा तापी नदी व गोदावरी नदी प्रणालीचा जलविभाजक म्हणून कार्य करतो. हरिश्चंद्र, बालाघाट हा या डोंगररांगा गोदावरी व भीमा नदी प्रणालीचा जलविभाजक म्हणून कार्य करतात. शंभू, महादेव या डोंगररांगा भीमा व कृष्णा नदी प्रणालीचा जलविभाजक म्हणून कार्य करतात. त्यानंतर महाराष्ट्रातील नद्या. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा अरबी समुद्रास व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा जलविभाजक म्हणून कार्य करतात.
त्यानंतर बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या, या नद्या सह्याद्री पर्वतरांगा किंवा सातपुडा पर्वतरांगामधून उगम पावतात व निरनिराळ्या राज्यामधून वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागरास मिळतात. यापैकी काही नद्या पूर्व दिशेने तर काही दक्षिण दिशेकडे वाहतात, म्हणून त्यांचे पूर्ववाहिनी नद्या व दक्षिण वाहिनी नद्या असे प्रकार पडतात. आता बघूयात पूर्ववाहिनी नद्या. या नद्यांचा बहुतांश प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे होतो. उदाहरणार्थ गोदावरी, भीमा, कृष्णा, पैनगंगा इत्यादी. त्यानंतर गोदावरी. प्रवाहाचा प्रदेश मध्य महाराष्ट्र. उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी येथे. प्रवाहाची एकूण लांबी 1465 किलोमीटर. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिचा महाराष्ट्रातील प्रवाह 732 किलोमीटर आहे. ही महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद जवळ ही नदी तेलंगणात प्रवेश करते. हे वाक्य लक्षात ठेवा. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद जवळ ही नदी तेलंगणात प्रवेश करते. प्रश्न जर आला तर या गोष्टी लक्षात ठेवा की महाराष्ट्रातून नदी तेलंगणात प्रवेश करताना कुठून प्रवेश करते, तर ती धर्माबाद जवळ. ठीक आहे. त्यानंतर उपनद्या. प्रवाहाच्या उजव्या दिशेने मिळणाऱ्या आणि प्रवाहाच्या डाव्या दिशेने मिळणाऱ्या. दारणा, मांजरा, प्रवरा, सिंदफणा. प्रवाहाच्या उजव्या दिशेने वाहणाऱ्या मिळणाऱ्या नद्या आपण बघूयात. दारणा, मांजरा, प्रवरा, सिंदफणा, दुधना, मुळा, कुंडलिका. आणि प्रवाहाच्या डाव्या दिशेने मिळणाऱ्या शिवना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती आणि कादवा. विद्यार्थ्यांना ह्या ज्या उपनद्या डाव्या तीरावरून आणि उजव्या तीरावरून यासाठी आपल्याकडे ट्रिक्स आहेत. तर ट्रिक्ससाठी मी आधी व्हिडिओ अपलोड केलेले आहे की ट्रिक्सनुसार डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आणि उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या ह्या तुमच्या लक्षात राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता ज्या नद्या आहेत या नद्या कशा लक्षात ठेवायच्या, डाव्या तीराच्या आणि उत्तर तीराच्या. ठीक आहे. इथे एक छोटीशी ट्रिक्स सांगतो मी तुम्हाला. बघा, आपली ट्रिक्स अशी आहे की आपल्या ट्रिक्समध्ये त्याचं म्हणजे कशाबद्दल ट्रिक्स आहेत ते पण नसते. म्हणजे जसं आता गोदावरी नदीच्या उपनद्याबद्दल ट्रिक्स आहेत, तर ट्रिक्समध्ये काय येणार, गोदावरीचं नाव येणार आणि डाव्या तीरावरून आहे तर ते पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असणार आणि त्या नद्या पण मेन्शन केल्या. म्हणजे जेव्हा आपण एक्झाम द्यायला जाऊ तेव्हा आपल्याला बिलकुलही त्रास होणार नाही. ठीक आहे. तर एक तुम्हाला सांगतो मी ट्रिक्स. ठीक आहे. गोदावरीच्या दक्षिणेकडच्या दुसऱ्या दाराच्या कुंडीत मुळं, बोरं, सिंधोले आहे आणि उत्तरेला काशिखा आहे. म्हणजे बघा, उत्तरेला काशिखा, डाव्या दिशेने मिळणाऱ्या म्हणजे उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या. काशिखा म्हणजे कादवा, शिवना, खाम. ठीक आहे. आणि उजव्या दिशेने बघा मी सांगितलं गोदावरीच्या दक्षिणेकडच्या दुसऱ्या दाराच्या कुंडीत. गोदावरीच्या दक्षिणेकडच्या दुसऱ्या दाराच्या कुंडीत म्हणजे दक्षिणेकडून गोदावरीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या. दुसऱ्या दाराच्या दुसऱ्यावरून बिंदुसरा, दुसऱ्यावरून दारणा, दुसऱ्या दाराच्यावरून दारणा, कुंडीतवरून कुंडलिका, मुळावरून मुळा, बोर नदीसुद्धा एक आहे आणि सिंधोलेवरून सिंदफणा. अशा प्रकारच्या आपल्या ट्रिक्स आहे. तर या जर तुम्हाला आवडत असतील तर आपले जुने व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्रमुख उपनद्या. मांजरा बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाऊन लातूरमध्ये प्रवेश करते व पुढे लातूरमधून तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते. तेलंगणामधून ती परत महाराष्ट्र राज्यात प्रवेश करते व नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच मिळते. म्हणजे बघा, मांजरा नदी किती महत्त्वाची आहे. हिच्यावर प्रश्न बनू शकतो की जी नदी तेलंगणात जाऊन पुन्हा रिटर्न महाराष्ट्रामध्ये वापस येते. ठीक आहे. तर ती मांजरा नदी आहे. तर तुम्ही असं लक्षात ठेवू लिहू शकता, मांजरावरून मांजर जी असते तिला दुधाचा वास आल्यामुळे ती पुन्हा सामोर जाऊन रिटर्न वापस येते. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो आपण. त्यानंतर प्रवरा. उगम हरिश्चंद्र डोंगरात भंडारदरा येते. मुळा ही प्रवराची प्रमुख सहाय्यक नदी असून प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह प्रवरा संगम गावाजवळ गोदावरीस मिळतो. संगमनेर व नेवासे ही ठिकाणे प्रवरेच्या काठावर स्थित आहे. नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती. त्यानंतर गोदावरी नदीचे क्षेत्रफळ 1,52,811 किलोमीटर वर्ग. पिके गहू, कापूस, ज्वारी आणि ऊस. धरणे. नाथसागर हे भारतातील पहिले मातीचे धरण असून ते औरंगाबादमधील पैठण येथे स्थित आहे.
विद्यार्थ्यांनी इथे नाथसागर दिलेला आहे. मी तर नाथसागर मलाही माहीत नाही ॲक्च्युली, पण इथे दिलेलं आहे. गंगापूर हे पहिलं सॉरी, भारतातलं जे धरण आहे ते नाथसागर असणार आणि महाराष्ट्रातलं गंगापूर असणार. हे थोडं बघून घ्याल तुम्ही, ठीक आहे. नाथसागर. त्यानंतर खनिजे अत्यल्प प्रमाणात सापडतात म्हणून खनिजांच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा नाही. केवळ उस्मानाबाद येथे चुनखडी सापडते. त्यानंतर वीज केंद्रे, जलविद्युत, वैतरणा नाशिकमध्ये, भंडारदरा, अहमदनगर, पैठण, औरंगाबाद, एलदरी, हिंगोली. औष्णिक विद्युत केंद्रे, एकलहरे, नाशिक, परळी, वैजनाथ, बीड. शहरे, नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव व नांदेड. धार्मिक महत्त्व, धार्मिकदृष्ट्या ही नदी पवित्र असल्यामुळे हिला दक्षिणेकडील गंगा म्हणून संबोधतात. त्यानंतर भीमा ही कृष्णेची उपनदी असून महाराष्ट्राबाहेर कृष्णेला मिळते. म्हणजे भीमा ही कृष्णेची उपनदी जरी असली तरी ती महाराष्ट्रामध्ये भीमेला मिळत नाही, तर ती महाराष्ट्राबाहेर भीमेला मिळते. हे सुद्धा एक एक्झाममध्ये स्टेटमेंट बनू शकते. उगम, पुणेमधील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळ उगम पावते. लांबी 451 किलोमीटर असून प्रवाहात तिला अनेक उपनद्या मिळतात. तर उजव्या दिशेने मिळणाऱ्या नद्या आणि डाव्या दिशेने मिळणाऱ्या. बघा विद्यार्थ्यांनी, इथे पण सेम तसंच दिलेलं आहे. आपल्याकडे प्रत्येक नदी आणि तिला मिळणाऱ्या उपनद्या डाव्या तीरावरून आणि उजव्या तीरावरून, यासाठी प्रत्येक नदीसाठी आपल्याकडे ट्रिक्स आहे. बघा याची सुद्धा ट्रिक्स सांगतो मी. भीमा नदीची, भीमेला दक्षिणेकडून, बघा ट्रिक्स सांगतोय. भीमाने दक्षिणेकडून नीरा, इंद्रायणी, मोठा मुळा मानला, तर उत्तरेकडून सीना ताणून वेळेत घोडा आणला. तर याच्यामध्ये जेवढ्या काही, बघा तुम्ही बघू शकता, उत्तरेकडून वेळेत घोड, सीना ताणून वेळ, घोड, ठीक आहे, मान, म्हणजे आपल्या जेवढ्या काही नद्या, ह्या सगळ्या नद्या इथे आलेल्या आहेत. तर यासुद्धा बघायचं असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यानंतर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते चेक करू शकता, ठीक आहे. आणि याच्यानंतर सुद्धा मी नवीन दररोज एक अपलोड करत जाईल, ठीक आहे. ज्यांना ट्रिक्सची गरज असेल त्यांनी सांगू शकता की सर आम्हाला या विषयावर ट्रिक्स पाहिजे, या टॉपिकवर ट्रिक्स पाहिजे, तर ती ट्रिक्स मी तुम्हाला नक्कीच देईल, ठीक आहे. भीमा नदीचे खोरे, क्षेत्रफळ 46,184 किलोमीटर वर्ग. महत्त्व, भीमा व तिला मिळणारी इंद्रायणी नदी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र भीमा नदी काठावर वसले आहे. पंढरपूर जवळ भीमा नदीचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. इतर धार्मिक ठिकाणे, देहू, आळंदी, भीमाशंकर. त्यानंतर कृष्णा. उगम, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे. भौगोलिक वैशिष्ट्ये, महादेव डोंगर आणि ज्योतिबा, पन्हाळा व चिकोडी डोंगरादरम्यानच्या प्रदेशात वाहते. लांबी, एकूण प्रवाहाची लांबी 1400 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर. इथे पण उजव्या तीराने मिळणाऱ्या नद्या आणि डाव्या तीराने मिळणाऱ्या नद्या. कृष्णेबद्दल काही विशेष नाही आहे, कारण कृष्णेला डाव्या तीराने मिळणारी एकमेव अशी नदी आहे एरळा नदी. त्यामुळे फक्त डाव्या तीरावरून मिळणारी तिची नदी लक्षात ठेवा, बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालते, ठीक आहे. त्यानंतर कृष्णा नदीचे खोरे, क्षेत्रफळ 28,695 किलोमीटर वर्ग. धार्मिक महत्त्व, नरसिंहवाडी हे कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले ठिकाण असून हे दत्ताचे तीर्थस्थान आहे. कृष्णा व वेण्णाच्या संगमावर माहुली एक छोटे धार्मिक क्षेत्र आहे. औदुंबर, बाहुबली हे इतर महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर पैनगंगा नदी विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहते. वर्धेची उपनदी असून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. उगम, अजिंठा डोंगर, बुलढाणा. विदर्भातील सर्वात लांब नदी असून या नदीची लांबी 495 किलोमीटर आहे. तर ह्या विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर ती पैनगंगा आहे, ठीक आहे. त्यानंतर उपनद्या, उजव्या बाजूने मिळणारी कयाधू आणि डाव्या बाजूने मिळणाऱ्या पूस, अरुणावती, अडाण, विदर्भा, खुनी आणि वाघाडी. नदीच्या काठाजवळील ठिकाणे, घाटंजी, वाघाडी नदी काठावर, पांढरकवडा, खुणी नदी काठावर, आर्णी, अरुणावती नदी काठावर. हे शहरसुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण या शहरावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि सामोरे येणारच आहेत. बघा, पांढरकवडा, खुणी या नदीकाठी पांढरकवडा हे शहर आहे. जर बघा खून केला तर काय, ब्लड निघते. ब्लड कसं असते, रेड असते. पण इथं खून कशाचा केला आहे, कवडे जे असते ना, कवड्या, त्या कवड्याचा खून केला आहे. मग कवड्यामध्ये ब्लड असते का नाही, त्या व्हाईट असतात. म्हणून पांढरकवडा, खुणी नदी काठावर, ठीक आहे. आपल्याला कसंही करून ते लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर दक्षिण वाहिनी नद्या, वर्धा व वैनगंगा नदींचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे होतो. या नद्या गोदावरीच्या
खोऱ्यातील उपनद्याच आहेत. त्यानंतर महत्त्वाची उपनदी आपली वर्धा. वर्धा ही वर्धा ही नदी आहे आणि वर्धा हे एका जिल्ह्यातसुद्धा नाव आहे, ज्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. ठीक आहे. त्यानंतर आणि मी स्वयं या वर्धा जिल्ह्यातील एक रहिवासी आहे. उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगात उगम. भौगोलिक सीमा ही नदी इतर नद्याप्रमाणे स्पष्टपणे एकाच जिल्ह्यातून वाहत नाही, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर यांच्या सीमेवरून वाहते. लांबी वर्धा नदीची लांबी किती आहे? 455 किलोमीटर. आणि जी आपण पैनगंगा नदी पाहिली आहे, त्या पैनगंगा नदीची लांबी किती आहे? 495 किलोमीटर. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात दक्षिण वाहिनी मोठी नदी म्हणली तर वर्धा नदी आहे. दक्षिण वाहिनी सगळ्यात मोठी नदी वर्धा. आणि विदर्भातील सर्वात मोठी नदी म्हटली तर ती पैनगंगा नदी. आता वर्धा नदीच्या उपनद्या. पूर्वेकडून म्हणजे डाव्या बाजूने मिळणाऱ्या बाकळी, यशोदा, वेण्णा आणि इकाई. विद्यार्थ्यांनी ही जी यशोदा नदी आहे, ही यशोदा नदी आमच्या यशोदा आणि हिच्यासोबत एक लक्षात ठेवा, यशोदासोबत आहे दाशोदा. ठीक आहे. हे कोणा तुम्हाला पुस्तकात भेटणार नाही. यशोदा आणि दाशोदा या नद्यांचा जो संगम आहे, या नद्यांचा संगम जे आमचं गाव आहे या गावाजवळच झालेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, वर्धेची जी नदी आहे यशोदा आणि दाशोदा आमच्या एकदम शेतालाच लागून यांचा संगम आहे. ठीक आहे. म्हणजे आम्ही तिथे खूप वेळा जातो. ठीक आहे. त्यानंतर वेणाच्या उपनद्या बोर, धाम आणि पोथरा. पश्चिमेकडून उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या बेमळा, रामगंगा, निरगुडा व पैनगंगा. वर्धा नदीचे खोरे क्षेत्रफळ 46,182 किलोमीटर वर्ग असून ते वर्धा, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात आहे. खनिजांच्या दृष्टीने हा भाग संपन्न असून येथे चुनखडी, डोलोमाइट, क्रोमाइट व दगडी कोळसा आढळतो. त्यानंतरची नदी आहे वैनगंगा. याच्या आधी जे बघितली ते पैनगंगा नदी आहे, ही आता वैनगंगा नदी. तर ही दक्षिण वाहिनी नदी आहे. उगम मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील मैकल डोंगर रांग. लांबी 295 किलोमीटर. उपनद्या पश्चिमेकडून उजव्या बाजूने मिळणाऱ्या कण्हान, मूल, सूर, बावनथडी. डाव्या बाजूने मिळणारी पांगोली, वाघ, सुलबंद, गाढवी, दिना. उपनद्यांची वैशिष्ट्ये. विद्यार्थ्यांनी या उपनद्या लक्षात ठेवणं खूप जरुरी आहे, कारण या उपनद्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत आणि समोरही येणार आहेत. काही जास्त नाही, 1-2 लक्षात ठेवायच्या. त्याच्यानुसार 1-2 जरी लक्षात ठेवला तरी आपण म्हणजे कन्फर्मेशनसाठी ते चांगलं असतं. 1-2 पूर्ण तर लक्षात ठेवू शकत नाही आपण, पण ज्या काही लक्षात राहण्यासारख्या आहे तर त्या आपण लक्षात ठेवायलाच पाहिजे. त्यानंतर वाघ नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. बघा, ही जी वैनगंगेची उपनदी आहे वाघ, ही नदी लक्षात ठेवा. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी नदी. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी नदी कोणती आहे? वाघ नदी. कान्हा नदीच्या सहाय्यक उपनद्या पेंच, साड व नाग. जलवहन क्षेत्र 37,988 किलोमीटर वर्ग. त्यानंतर अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. उत्तर महाराष्ट्र व कोकणातून वाहणाऱ्या नद्या सर्व पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात. उत्तर महाराष्ट्रातील नद्या नर्मदा व तापी येथील प्रमुख नद्या आहेत. नर्मदा सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडून नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहत जाते. उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक डोंगर. लांबी नदीची एकूण लांबी 1312 किलोमीटर. 1312. तर ह्या नदीची लांबी लक्षात ठेवणं काही मुश्किल काम नाही. ठीक आहे. नर्मदा 1312. नर्मदा नदीची लांबी किती आहे मग? 1312 किलोमीटर असून महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी 74 किलोमीटर आहे. म्हणजे महाराष्ट्रातून ती फक्त 74 किलोमीटर वाहते. उपनद्या उदाई व देवगंगा या महाराष्ट्रातील उपनद्या. महाराष्ट्रातील उपनद्या जर विचारल्या नर्मदेच्या तर उदाई आणि देवगंगा. बघा विद्यार्थी, याच्यावरती आजपर्यंत तर क्वेश्चन नाही आला, पण याच्यावर भरपूर चान्स आहे की नर्मदा नदीवर कारण ती एक ऑड नदी आहे. ऑड म्हणजे असं म्हणू शकतो की कारण ती पश्चिम वाहिनी नदी आहे. तर आजपर्यंत नर्मदेच्या उपनद्या विचारल्या गेल्या आहेत, पण महाराष्ट्रातील उपनद्या विचारल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे ह्या लक्षात ठेवा, उदाई आणि देवगंगा. नंदुरबारमधील धडगाव तालुक्याचे ठिकाण उदाई नदीकाठावर स्थित आहे. त्यानंतर तापी. आयोग त्याच गोष्टीवर क्वेश्चन बनवतो ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. ठीक आहे. त्यानंतर आता तापी नदी ही सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. उगम मध्य प्रदेशातील बैतूर जिल्ह्यात मुलताईजवळ. प्रवाह सातपुडा व सातमाळा
अजिंठा दरम्यानच्या खसदरीतून हिचा प्रवाह वाहतो. मध्य प्रदेशात उगम पाहून अमरावतीच्या वायव्य सीमेवर वाहते. पुढे मध्य प्रदेशामध्ये जाऊन परत महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून प्रवास करते. शेवटी गुजरातमध्ये प्रवेश करून सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते. तापी नदीचा प्रवाह मध्य प्रदेश, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये अमरावतीची वायव्य सीमे आहेत आणि मध्य प्रदेश म्हणजे उगम कुठे होतं? मध्य प्रदेशात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठे येते? अमरावती जिल्ह्यात वायव्य सीमेजवळ. त्यानंतर पुन्हा तिचा प्रवाह कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. पुन्हा ती महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात? जळगाव, धुळे आणि नंदुरबार. त्यानंतर ती गुजरातमध्ये प्रवेश करते. तर बघा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये तिचा उगम आहे तापी नदीचा? तर अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातून तापी नदी वाहते. आता तापी नदीच्या उपनद्या. उत्तरेकडून उजव्या बाजूने मिळणाऱ्या मोठ, गोळी, अनेर या जळगावमधील उपनद्या. ठीक आहे. अरुणावती धुळेमधील उपनदी. गोमती वाकी नंदुरबारमधील उपनदी. त्यानंतर दक्षिणेकडून डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या. वाघूर, गिरणा, अंजनी, पूर्णा या कुठच्या? जळगावमधल्या उपनद्या. पांझरा, बुरई, अमरावती या धुळेमधली उपनदी आहे. शिवा आणि नेसू ही नंदुरबारमधील उपनदी आहे. बघा अमरावती ही जर उपनदी विचारली तर आपण कुठची अमरावतीमधली म्हणू शकतो, पण ही अमरावतीची नाही आहे, ही धुळे जिल्ह्यातील आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्तर पूर्णा नदी. उत्तर पूर्णा ही तापीची प्रमुख सहाय्यक नदी आहे. उगम अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्या. जळगाव जिल्ह्यात चांगदेवजवळ तापीला मिळते. उपनद्या दक्षिणेकडून म्हणजे डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या. काटेपूर्णा, मोरणा, मन, उमा हे कुठच्या? अकोल्यामधल्या. त्यानंतर नळगंगा, शिवगंगा, ज्ञानगंगा या बुलढाण्यामधल्या. बघा जिथे जिथे असं गंगा, ज्ञानगंगा, हे गंगा ते गंगा नाही का, तर एक तर या जळगावमधल्या असणार किंवा त्या बुलढाण्यामधल्या असणार. ठीक आहे. त्यानंतर शहाणूर, पठार व आस अकोल्यातल्या. बाणगंगा, बेंबळा, पांडव व निपाणी या बुलढाण्यातल्या. तापी उत्तर पूर्णा नदी खोरे. खोऱ्याची लांबी 240 ते 250 किलोमीटर. जलवहन क्षेत्र 51,504 किलोमीटर. त्यानंतर येथील धार्मिक स्थळे. नंदुरबार जिल्ह्यातील तापी व गोमती नद्यांच्या संगमावर वसलेल्या प्रकाशे या तीर्थक्षेत्रास खानदेशाची काशी असे संबोधतात. बुलढाण्यामधील मोक्ष नदीकाठी शेगाव हे क्षेत्र वसलेले असून तेथे गजानन महाराजांचे मंदिर आहे. धुळे जिल्ह्यात पांझरा व तापी नदी संगमावर मुदावद हे ठिकाण भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विद्यार्थ्यांनो आजच्या पुरतं एवढंच. उद्या भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला कोणत्याही विषयावर जर कोणत्याही विषयातील कोणत्याही टॉपिकवर जर ट्रिक्स लागत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. तुम्हाला नक्कीच दुसऱ्या दिवशी त्या विषयावर तुम्हाला नक्कीच ट्रिक्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते ट्रिक्स तुम्हाला मी नक्कीच उपलब्ध करून देईल. ठीक आहे. तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.